करी होईन भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेमा धर्म मुखी विठोबाचे नामा होईन भिकारी पंढरीचा वार करी. आणि मी तुम्हाला इतकं हुडकलं का हुडकून हुडकून गाव पालट घातलं पायाला फोड आले चालू तरी मी तुमचं पट्टे नाही. अगं अवले काय येवले सकाळच्या पारी बाहेर पडलात ते पार रात्र झाली तरी मी तुम्हाला घरात वेळेवर. आणि हे काय या गाता आहेत का सक्तीला अहो काय परमार्थ लिहूत त्यात काय माहिती या अभंगाचं तर पार कटाळा आलाय मला. या वयात तर तुम्ही सोबतच आहेत माझ्या. काय काय उपयोग काय आहे कवितांचा. अगं अभंग नाही नाही चुकलं माझं कविता नाही अभंग काय म्हणतात नाही त्याला विसरलेच म्या. पण तुम्हाला समजायला सांगून ना इथले म्या बुवांच्या नादी लागू नका पण नाही बुवांनी ते टाकले संसार उघड्यावर आता तुम्ही बी टाका. पांडुरंग 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 आता एवढं बोलते मी आता रे तुझ्या भक्ताला काही फरक पडतोय गप्पा यो आपला चिपळा घेऊन बसलाय थंड. अवले अगं अवले कशासाठी हा आटापिटा हा टाळ चिपळ्यांचा गजर पांडुरंगाचं दर्शन घडवतो हे तुला दिसत नाही का ग. हा हा ठाव आहे मला समज म्हणे पांडुरंग दिसतोय औषध पडले त्या काळाचा. बस करा हे भजन कीर्तन आणि चला घरला. तुमचं काय चला निघा. काय पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय ना तिथेच घ्या. आणि काय हो काय बी झालं तरी कशाला इंद्रायणी काठी यायला पाहिजे. ते काय तुमचे अभंग वाहून नाही का पांडुरंगाकडे. चला आता उठा. तुकोबा हे तू काय चालवलं आहेस. तू एक वाणी आहेस आणि तरी अभंग रचतोस. त्याचे अर्थ सांगतोस. ही अभंगवाणी निर्माण करून तू वेदवाणीचा उपमार्ग केलाय. रामशास्त्री तुम्ही पंडित आहात विद्वान आहात तुमच्या आज्ञेचे पालन मी नक्की करेल. आताच हे अभंग या इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकू. काय बुवा जशी आपली इच्छा म्हणजे बुडवणार का गाथा. अवले अगं कशासाठी हात रागा त्यांचे ते म्हणाले त्याप्रमाणे असेल पांडुरंगाची इच्छा. पांडुरंगाची इच्छा नाही या शास्त्री बुवाचं कपट आहे ते त्याला काय सांगताय बोलायला. अवले अगं ऐकून तरी घे माझं. काय बी ऐकायचं नाही मला. या गाता बुडवायच्या नाही म्हणजे नाही. तुम्ही जे काही लिहिता ते मला कळत नसत. तुमच्या त्या पांडुरंगाच्या नावाने मी बोट बी पडत असत. अरे वा वा क्या बात आहे ग. पण तुम्ही जे काही करता ना त्याच्या मागची मेहनत मला माहिती आहे. रात्र जागून तुम्ही अभंग लिहिले तेव्हा हा नव्हता आला बघायला. पर म्या होते घरात आपण तिघीच टक्क जागी होतो. एक तुम्ही एक म्या आणि एक तो उजेड देणारा कंदील. वा वा संसारातून सुटका करायला लिवलेत ना अभंग. मग आता तेच बुडवणार. हा कुठला हिशोब आहे बुवा. तुकोबा तुझ्या पत्नीच्या जिभेला लगाम घाल. मी खूप सहन करतोय. काय करणार अगं तू शांत हो. रामशास्त्री आपण जाणकार आहात धर्मशास्त्री आहात तुमच्या आज्ञेचे पालन मी नक्की करेल. चला हे अभंग या इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकू. हे अभंग रचायचे म्हणून तुम्ही उपाशी राहिलात.
अभंग रचले आणि आता तेच कष्टाने लिहिलेले अभंग इंद्राणीत बुडवून तुम्ही परमार्थाचं पण निष्कट करणार. अवले, अगं कार्य संपलं की देहही त्यागावा लागतो. वा त्यापुढे अभंगांचं काय? त्यांचं कार्य संपलं. आता जशी पांडुरंगाची इच्छा तसंच होऊ दे. मला हे अभंग बुडवायलाच हवेत. पांडुरंगा, हे अभंग मी या डोहात सोडतोय. त्याचं दुःख नाही मला. माझ्या डोळ्यात हे अश्रू आहे ते वियोगाचे. झालो वियोग हे पुटी, अशी अवस्था आहे माझी. कारण या अभंगात दडलेलं तुझं गोड रूप यापुढे मला कधीच दिसणार नाही. पांडुरंगा, मी अहोरात्र तुझं चिंतन केलं. हे अभंग मी या डोहात अर्पण करत नाही, तर साक्षात मला दिसलेलं तुझं रूप या डोहात अर्पण करत आहे. पांडुरंगा, जर माझी भक्ती खरी असेल तर हे इंद्रायणी या गाथांना सुरक्षित ठेवे. पांडुरंग पांडुरंग. पोटासाठी चिंता आहे त्या संचिता. माप लावू दृष्टी ते घालावी परमार्था ठाई. शुल्लका उपाय क्षीण झाला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. जननी हे जाणे बालकांचे वर्म. सुख दुःख धर्म जे जे काही. अंधा पुढे ज्यांनी दिलेला आधार त्याचा हा विचार तोच जाणे. शरणागता ज्याने घातले पाठीशी तो जाणे ते विषी राखो तया. कासे लागे तयान लगती सायास पोहणारा त्यास पार पावी. तुका म्हणे जीव विठ्ठलाच्या हाती दिला त्याची गती तोच जाणे. हो हो तो बघ. हे इंद्रायणी, तुकोबांची असीम भक्ती आणि निष्ठा पाहिलीस. आम्ही त्यांच्यावर दर जनमानसात रुजवली. खरच अणु निर्णयात ठोकडा तुका आकाशा एवढा. अरे बापरे. इंद्रायणी मिळू दे. किती छान. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. विचाराची कळ. तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. जगण्याचा पाया. पांडुरंग 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 पांडुरंग
बोला